नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजेच टेट परीक्षा बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये पडत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा अमृत बघा या ठिकाणी शब्द आहे, तर अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पियुष। या ठिकाणी बघा अमृत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, आर्क या ठिकाणी बघा शब्द आहे, तर आर्क या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा आर्क या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील सूर्य। या ठिकाणी बघा आर्क या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, अतिशय बघा मूर्खपणा करणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। अतिशय मूर्खपणा करणारा बघा अतिशय मूर्खपणा कर या ठिकाणी मूर्ख शिरोमणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक चौथा बघा, आकाशामध्ये बघा असंख्य बघा तारका जो काही पट्टा असतो त्या पट्ट्याला खालीलपैकी काय म्हणतात? बघा आकाशामध्ये बघा असंख्य तारकाचा जो काही पट्टा असतो त्या पट्ट्याला खालीलपैकी काय म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, आकाशामध्ये बघा असंख्य बघा तारका जो काही पट्टा असतो त्यांना आकाशगंगा या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, अर्धचंद्र देणे अशा प्रकारचा बघा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। अर्धचंद्र देणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा अर्धचंद्र देणे म्हणजे बघा काढून टाकणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, चतुर्भुज होणे अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा चतुर्भुज होणे या ठिकाणी बघा अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। चतुर्भुज होणे बघा चतुर्भुज होणे म्हणजे विवाह होणे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, ताई भाकरी खलबत्ता या ठिकाणी बघा काही शब्द आहेत, हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द? बघा ताई भाकरी खलबत्ता या ठिकाणी बघा काही शब्द आहेत, तर हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील कानडी बघा या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 8 बघा, पोशाख सामना अत्तर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत, तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत? बघा पेशवा सामना अत्तर, तर हे शब्द या ठिकाणी फारसी या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, या ठिकाणी आपल्याला विकारी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे। बघा शब्दाच्या बघा विकारी आणि अविकारी अशा 2 जाती पडतात, तर या ठिकाणी आपला विकारी शब्द ओळखायचा आहे। बघा क्रियापद या ठिकाणी बघा विकारी या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, जे शब्द बघा नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा जे शब्द बघा नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्या शब्दाची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना विशेषण या ठिकाणी असं म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा वाक्य पहा, मी चित्रपट पाहिला आहे अशा प्रकारचं बघा वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। मी चित्रपट पाहिला आहे बघा पाहिला आहे म्हणजे या ठिकाणी बघा पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 12 पहा, रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला सांगायचं आहे। बघा या ठिकाणी 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी आपल्याला
रीती वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचं आहे। बघा मी गात असतो, बघा या ठिकाणी अशा बघा मी गात असतो, बघा हे वाक्य रीती वर्तमान काळाचं या ठिकाणी हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा क्रियापदावरून खालीलपैकी कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। बघा या ठिकाणी वाक्य पहा, हे गाणे ऐकावे तर लताच्या तोंडूनच अशा प्रकारचं वाक्य आहे। या वाक्यामध्ये बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। बघा हे गाणे ऐकावे ते लताच्या तोंड योग्यता या ठिकाणी क्रियापदावरून या ठिकाणी बोध होतो। प्रश्न क्रमांक 14 बघा अरुणाचल, बघा या ठिकाणी शब्द आहे, या शब्दामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या बघा प्रकारच्या संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे। बघा अरुणाचल हा शब्द कोणत्या प्रकारच्या संधीचं या ठिकाणी बघा अरुणाचल या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे। प्रश्न क्रमांक 15 बघा वयोमान या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे। वयोमान, बघा वयोमान या शब्दामध्ये बघा या ठिकाणी विसर्ग संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे। प्रश्न क्रमांक 16 पहा चा ची चे, हे बघा हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत। बघा चा ची चे बघा हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा त इ आ, हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत। त इ आ, बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। बघा त इ आ हे सप्तमी या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत। प्रश्न क्रमांक 18 पहा, या ठिकाणी आपल्याला खालीलपैकी कोणत्या समासामध्ये बघा पहिले पद हे खूप महत्त्वाचे असते। बघा आपल्याकडे बघा हा प्रश्न झाला होता, बघा खालीलपैकी कोणत्या एका समासामध्ये बघा पहिलं पद हे खूप महत्त्वाचे असते। बघा अवयभाव समास, बघा या समासामध्ये पहिले पद बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पद असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा केशव कुमार या नावाने, बघा केशव कुमार बघा या नावाने खालीलपैकी कोणते कवी हे ओळखले जातात। बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा केशव कुमार बघा या नावाने खालीलपैकी कोणते कवी हे ओळखले जातात। बघा प्रल्हाद केशव आत्रे बघा हे कवी केशव कुमार या नावाने ते ओळखले जातात। प्रश्न क्रमांक 20 बघा वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्य पहा, आईने बाळाला निजविले अशा प्रकारचं बघा वाक्य आहे। या वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे। बघा आईने बाळाला निजविले आक्रमक कर्तरी या प्रकारचं या ठिकाणी वाक्याचा प्रयोग राहील। प्रश्न क्रमांक 21 बघा बोका या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला विरुद्ध लिंग सांगायचं आहे। बघा बोका या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला विरुद्ध लिंग सांगायचं आहे। बोका, बघा बोकाचं भाटी विरुद्ध लिंग या ठिकाणी असलेला तो पर्याय राहील। प्रश्न क्रमांक 22 बघा पत्रकार या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला विरुद्ध लिंग ओळखायचं। बघा पत्रकार या शब्दाचं विरुद्ध लिंग आपल्याला ओळखायचं आहे। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, बघा पत्रकार या शब्दाचं विरुद्ध लिंग बघा तर पत्रकर्ती ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा ज्यावेळी बघा एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर खालीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा वापर, बघा ज्यावेळी बघा एकाच प्रकारचे शब्द बघा एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात। बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, तर या ठिकाणी बघा स्वल्पविराम या प्रकारच्या या ठिकाणी प्रामुख्याने बघा विरामचिन्ह हे वापरले जाते। प्रश्न क्रमांक 24 बघा आराम, बघा या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे। आराम या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता। बघा आरामचा बघा विरुद्ध आरती शब्द कष्ट या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा आदर या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता। बघा आदर या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता। आदर, अनादर, बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 26 बघा हिमांशू या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता। बघा हिमांशू या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे। बघा हिमांशू म्हणजे बघा चंद्र, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 27 बघा जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे। बघा या ठिकाणी मन बघा बडा घर पोकळवासा अशा प्रकारचे बघा मन आहे, जास्त जुळणारी मन आपल्याला ओळखायची आहे।
बघा नाव मोठं लक्षण खोटं या ठिकाणी बघा जास्त जुळणारी म्हण आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा घरोघरी मातीच्या चुली. बघा या ठिकाणी आपल्याला जास्त जुळणारी म्हण आपल्याला सांगायची आहे. घरोघरी मातीच्या चुली. बघा सगळी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. पळसाला पाणी 3 या ठिकाणी बघा जास्त जुळणारी म्हण आहे. म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा पाताळ यंत्री अशा प्रकारचा अलंकारिक शब्द आहे. या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा अतिशय कुटील कारस्थानी व्यक्ती ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा गळ्यातील ताईत म्हणजेच खालीलपैकी काय. बघा गळ्यातील ताईत म्हणजेच खालीलपैकी काय. बघा गळ्यातील ताईत म्हणजे बघा अतिशय प्रिय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हाल अपेष्टा सहन करण्याचा जो काही गुण असतो तो गुण खालीलपैकी कोणता. बघा हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण बघा समूहदर्शक या ठिकाणी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा तितिक्षा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजा या शब्दाचे या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत. राजा बघा या ठिकाणी शब्द आहे. समानार्थी शब्द आपल्याला सांगायचे आहेत. राजा बघा राजाचा बघा नरेश आणि भूपाल बघा हे शब्द या ठिकाणी राजा या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पायमल्ली करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पायमल्ली करणे बघा पायमल्ली करणे म्हणजे अवमान करणे ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तंबाखू पगार बटाटा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. बघा तंबाखू पगार बटाटा बघा हे शब्द बघा पोर्तुगीज या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 35 बघा अधोगती बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी. बघा अधोगती हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. बघा अधोगती हा शब्द बघा अधोगती बघा हा शब्द विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा प्रश्न क्रमांक 36 पहा ऊनहून हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा ऊनहून हे खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत. बघा ऊनहून बघा हे प्रत्यय पंचमी या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक 37 बघा गिरी आचल नग बघा या ठिकाणी काही शब्द आहेत. बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. बघा गिरी आचल नग हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील. पर्वत या ठिकाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे म्हणजे बघा अनुयायी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूग गिळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मूग गिळणे बघा मूग गिळणे म्हणजे बघा गप्प बसणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील. प्रश्न क्रमांक 40 बघा मी भोजन केले होते अशा प्रकारचं बघा वाक्य आहे. वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे. मी भोजन केले होते बघा वाक्य या ठिकाणी पूर्ण झालेली क्रिया आहे म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे. विद्या प्लस आर्थी बघा विद्यार्थी या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे. बघा गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे. बघा राम गणेश गडकरी यांचं बघा गोविंदाग्रज हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा दाती तृण धरणे अशा प्रकारचा वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. दाती तृण धरणे बघा शरण येणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खग या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. खग बघा खग विहंग पक्षी बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी खग या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. विहंग योग्य आपलं उत्तर आहे.
बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी आपल्याला नपुंसकलिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी आपल्याला नपुंसकलिंगी शब्द ओळखायचा आहे। बघा देवघर, बघा या ठिकाणी हा शब्द नपुंसकलिंगी या ठिकाणी असलेला तो शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कर्रेचे पाणी, बघा हे आत्मचरित्र आहे, तर हे खालीलपैकी कोणाचं आत्मचरित्र आहे? कर्रेचे पाणी। बघा प्रल्हाद केशवात्रे, बघा यांचे या ठिकाणी कर्रेचे पाणी या ठिकाणी आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एकाग्र, बघा या ठिकाणी बघा एकाग्र या ठिकाणी बघा शब्द आहे, तर विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा। बघा एकाग्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या शब्दाचा बघा विरुद्धार्थी शब्द काय होईल सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील।